मराठ्यांची अस्मिता आहे, त्या अंतरवालीतला मंडप म्हणजे तुम्ही ते काढून फेकणार, मी इथं झोपणार, दादागिरी करायला का मराठ्यावर तुम्ही? आणि मराठी तुम्हाला मंडप काढून देणार, काढावर तुम्ही कसा हात लावतात बघतो मी। अरे गृहमंत्री हातात आलं मग काही करतो आणि परत म्हणतो एकिरी बोलता। गृहमंत्री हे स्वप्न बघणार, दादागिरी करणार? अरे निजामाने केलं नाही, इंग्रजांनी केलं नाही असं। इकडे जरांगे पाटील हे संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे, पण त्यांच्या कानावर एक खबर आली की अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळी लावण्यात आलेला मंडप हा पोलीस प्रशासन काढून टाकणार आहे। हे जरांगे पाटलांना समजताच त्यांनी पुन्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। अरे फडणवीस, तू नुसता मंडपाला हात लावून दाखव, हे मराठा तुझा हात छाटतील, उगाच पोलीस प्रशासन हाताशी आहे म्हणून काहीच करशील का, असा जोरदार हल्लाबोल जरांगे पाटलांनी फडणवीसावर केला। जे माझ्या 6 करोड मराठ्यांची अस्मिता आहे, त्या अंतरवालीतला मंडप म्हणजे, व्यासपीठ म्हणजे, छत्रपती म्हणजे तुम्ही ते काढून फेकणार, मी इथं झोपणार, निघालो गावावर दहशत निर्माण करता। कारण तिथं संचारबंदी का लावली? आपण मुंबईला चाललो होतो त्याच्या पुरतं ठीक होतं, तिथं काय कापाकापी झाली का होणार आहे का? तिथं दहशतवादी घडत आहेत काय? केंद्र आहेत का ते अंतरवालीत दहशतवादी घडायचे? गृहमंत्री काही निर्देश, दादागिरी करायला का मराठ्यावर तुम्ही? आणि मराठी तुम्हाला मंडप काढून देणार, काढावर तुम्ही कसा हात लावतात बघतो मी। गावकऱ्यांना घाबरायचं कारण नाही अंतरवालीच्या, अख्खा महाराष्ट्र तुमच्या मागे आहे। त्यांनी गाड्या आणलेल्या मोठ्या, SP त्यांनी लोक उचलून नेले आमचे, त्यांना ताबडतोब सोडून द्या 1 मिनिटाच्या आत। त्यांनी काय तिथं काही केंद्र उघडलं काय बॉम्ब घडवायचं? अरे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या, कशाला नाटकं करता? अटक केली ना, आणि करणारच आहेत, मी तुम्हाला मागच सांगितलं 8 दिवसापूर्वी, हे करणारच आहेत। यंत्रणा यांच्यात कसले रिपोर्ट बनवणार आणि मला मध्ये टाकणार। सगळ्या राज्यात भूक हडताल झाली पाहिजे, सगळ्या राज्यात करोडोने मराठ्यांनी उपोषणाला बसा, आणि यांनी लावू द्या मंडप, हात कसे लावते ते बघतो। आणि मराठ्यांची अस्मिता आहे ते मंडप म्हणजे अंतरवालीतला, अस्मितेवर आमच्या प्रतिष्ठेवर तुम्ही हात घालणार आणि आम्ही गप्प बसणार? अरे गृहमंत्री हातात आलं मग काही करतो आणि परत म्हणतो एकिरी बोलता, तसं काम करावं। सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करायसाठी ते मंडप आहे, त्या मंडपने सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना दिली आणि त्याच मंडपने मराठी एक केलेत, त्याच मंडपने राज्यातले, आणि ते मराठी ते मंडपला हटवून देणार आणि तुम्ही हटिणार? गृहमंत्री हे स्वप्न बघणार, दादागिरी करणार? अरे निजामाने केलं नाही, इंग्रजांनी केलं नाही असं। यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।